नमस्कार मंडळी, मी अतुल प्रभू. तर मी रिकाम टेकडो या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत. हे बघा, जेवढं आतमधनं भारी दिसतात तेवढं, आणि समोरच आपल्याला दिसता आपल्या महाराजांचा किल्लो तो म्हणजे विजय. नमस्कार मंडळी, मी अतुल प्रभू. तर मी रिकाम टेकडो या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करतोय. तर आज व्हिडिओ घेऊन येलाय मी एका किल्ल्याची. तो किल्लो म्हणजे विजयदुर्ग किल्लो. आमच्या इकडनं जवळजवळ 25 ते 26 किलोमीटर आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघितला असाल किंवा म्हणजे विजयदुर्ग किल्ल्याचे व्हिडिओ बघितला असाल. पण ही स्पेशल म्हणजे की त्या कारण आम्ही बोटीतनं तुमका म्हणजे आतमधनं तर दाखवणारच आहे, पण बोटीतनं पण मी तुमका दाखवणार आहे. म्हणजे बाहेरसून समुद्रासून कसं दिसतं विजयदुर्ग किल्लो. तर व्हिडिओ 2 पार्टमध्ये येणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघा, आणि बघितला असाल तरी पण माझी म्हणून नक्की बघा. प्रेमाने एवढं प्रेम दाखवा. तर चला पुढे जाऊया. आणि हां, दोघेजण माझ्यासोबत आहेत, माझे मित्र वाडीतलेच आहेत. तर त्याच्यातलो एकाचो मामा ते विजयदुर्ग किल्ल्यावर बोटीवर असता तो. तर तो आमका घेऊन जाणारा समुद्रातना किल्लो दाखवू का. तर चला आता जाऊया. ते दोघेला येऊच्यात. आणि माका फोन केला आणि तू रेडी राहा कारण तुका लय लेट होता. म्हटलं ठीक आहे, चला तुम्ही येवा. मी म्हटलं रेडी आहे. तर आता ते येतील, तर आपण आता जाऊया. तर ह्या आमच्या इकडे विजयदुर्ग हायवेचं काम चालू आहे. म्हणजे कॉन्क्रीटचं हे करतात, रोडचं काम चालू आहे. अर्धा आमच्या इकडपर्यंत झालेला. ह्याच्या पुढे आता ह्या सगळं खोदून ठेवलेला. फुला बघ किती भारी वाटत ना. आंब्याचं मोवर कोणती बघा. अशा प्रकारे गाडी चालवीत धूळ खायत आम्ही हिला विजयदुर्ग का कलबाई बघा वारले चांगले मस्तपैकी. यावर्षी आंबोच वाटतं पांड्या. तो तिकडे तुमका समुद्र दिसत असाल. आणि बघूया सुदर्शनाचा मामा इलेलो आकाण आमका बोटीन फिरवूक नेणारा. नाकवा. अरे बापरे, बोटा की काय जेटी वाटता. आणि समोरच आपल्याला दिसता आपल्या महाराजांचा किल्लो तो म्हणजे विजयदुर्ग किल्लो. हो बघा, माझं सेकंड टाइम आहे येऊचो वेळे. अच्छा. आणि माका वाटतं मागाशी 3-4 गाडी गेले आणि तिकडे पोरा आता चलताना दिसतात. शाळेची वाटतं सहल लिहिलेली ही बघा. ही पोरा दिसतात आपल्याकडे इकडे शाळेची. आणि आपलं विजयदुर्ग किल्लो बाजूकच समुद्र बोटी लागलेले आहेत. आता ह्याच्यात तुझ्या मामाची बोट कायची ती सांग. अरे हा बघ, ह्याच्यात पाय भरलो असतो आता खाली. तर अशा प्रकारे येऊन आता आम्ही थांबला विजयदुर्ग का किल्ल्याच्या पायथ्याशी पोचला इकडे जेटीवर. आणि सुदर्शनाचा मामा हे बघा इकडे. आणि दोघेजण पण तर आपले बसलेले. तर आपल्या स्पेशल बोटा आणि मामा आपल्या का फिरवून आणता. आता बोट दाखवते तुमका काय तरी तिला किती वेळ हे बघा बोट आपली. आणि मी आता एंट्री करते आतमध्ये. काय म्हणता तुमचा म्हणणं काय म्हणणार तू काय म्हणता. फिरोजा बघूचा नाही तुका. सो व्ह्यू आणि स्पेशल मामा का थँक्स बोलत लागत. आमच्या तिघांसाठी स्पेशल बोट त्यांना घेतला ना म्हणता भाच्या का दाखवून येते विजयदुर्ग किल्लो. आणि प्लस हे तर ह्या साईडने अशी तटबंदी अशी बघा. हे इकडे एक बुरुज होतो असतात मला वाटतं, तर तो कोसळलेला. ही झाडात तोपर्यंत तेवढं पाण्याचा मारो बसणार नाही ना. हा तो तिकडे चोर दरवाजा दिसता बारीक त्या साईड का चोर दरवाजा वाटता. भव्य असो. आणि ह्या बुरुजावर बाबी केस सोडून बसला या बघा. तर असे म्हणजे प्रेरणास्थान असतात त्या ठिकाणी तरी आपण थोडी ही बाळगू कवी. आणि एक माका आता नुकताच आठवला की ह्या साईड का ह्या किल्ल्यावर आमच्या त्या साईड का म्हणजे पुढे माका वाटतं आता आम्ही जिकडे जाणार आहोत तिकडे सरसेनापती हंबीरराव मोहिते या पिक्चराची शूटिंग झालेली असं माझ्या ऐकण्यात होता. तर मी त्या लोकेशन दाखवीन तुमका आता. तर ही पूर्ण अशी तटबंदी आहे. आणि आपलं समुद्र विजयदुर्ग हे असे. तर ती बोटीसाठी हां तिकडे पाणी कमी आहे. अच्छा अच्छा अच्छा. ही इकडे आणि ह्या साईड का पण इकडे पुढे एक ग्रीन वालो हे दिसतं हे बघा इकडे.
तर ती बोटीच्या ड्रायव्हराक समजो कवा की इथपर्यंतच उंच पाणी आहे आणि ह्या इकडच्या साईडने आणि इकडच्या साईडने या दोन यांच्यामधनंच बोट आपल्या घालूच्या. तर अशा प्रकारे असा ड्रायव्हराक समजण्यासाठी हे सगळे हे केलेला निशाणी अशी ठेवलेली आहे. आणि आपण ह्यो आता बाहेरसून व्ह्यू बघता विजयदुर्ग किल्ल्याचो. हे बघा आमच्या पुढे पण एक बोट चालता ते बघा. इतिहास माहिती का? इतिहास काय तो आक्रमण केलं ना ते हा. जहाजा इथपर्यंत पोहोचू नको म्हणून खाली भेटता टाकलेली आहे खाली. इकडे पाणी आता पाण्याच्या खाली मी पण ऐकलं होतं असा. इतिहास आहे तुझा. अच्छा हा म्हणजे जेव्हा इंग्रज ह्याच्यातनं आक्रमण करीत तर त्यांचे तोफ गोळे किल्ल्यापर्यंत पोचूक नको म्हणून इकडे म्हणजे आडवी अशी भिंत घातलेली आहे असे पाण्याखाली पाण्याखाली या पाण्याखाली. तर असं मी पण इतिहासात ऐकलं होतं. हिनं काय रॉड टाकला ना वाटतं. ह्यो इकडे फिशिंग करता इकडे वर. हे बघा एवढं वरला फिशिंग करणार. हा ती बघ त्या साईड का माका वाटा पिक्चराची शूटिंग झालेली. तिकडे वर एक ते हे आहे वाटतं. ते काय नाही ते खण आहे एक मोठी. नाही ते आपला ह्याच्यावर का दिसता बघ. उडत्या बेलेच चिरेबी लागतात ना हा. तेच नाव वापरतात. आणि एक सांगण्याची आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही आहे का की सगळीकडे बाजूसून समुद्र हा, पण मध्ये जे आतमध्ये विहीर हा गडा आता किल्ल्यामध्ये तर तिकडे गोड्या पाण्याचा गोडा पाणी हा असं बोलतात. हे बघा जेवढं आतमधनं भारी दिसतात तेवढं बाहेरनं पण समुद्रातनं पण भारी दिसतात. हा अच्छा हा गोडा पाणी वर गोडा पाणी आहे. तर मामा सांगतात इकडे जाते विहीर या साईड का. तर सगळीकडे बाजूसून खारा पाणी आहे पण आतमध्ये गोडा पाणी आहे. अरबी समुद्र ना. हा तर ह्यो जो आपल्या पुढे जिथपर्यंत नजर पोचत नाही तो अरबी समुद्र आणि त्याच्या बाजूकच आपलं विजयदुर्ग किल्ला. हे बघा इकडे पिक्चरची मामा शूटिंग झालेली ना. पिक्चरची शूटिंग झालेली ना इकडे 2-3 वर्षापूर्वी. हा ते सरसेनापती पिक्चरची इकडे शूटिंग झालेली माका वाटतं त्या असं. हा वाळूता ना. हा बरोबर मी ऐकलेलं होतं इकडे ह्या वाळूता ह्याची सरसेनापती हंबीरराव मोहिते याची. हा तर पाण्याचं मारो पडताना रे. तर हे बघा तटबंदी ढासत चालल्या. तिकडे एक मोठा भगदाड पडला या साईड का. हो पाण्यात काय टिकते. तर आता हे सगळं असं बघून झाला आणि ह्या वाळूवर इकडे शूटिंग झालेली सरसेनापती हंबीरराव मोहिते या पिक्चरची. मी बोललोय 3-4 वेळा. तुम्ही बोलत असाल परत काय तास सांगता. तर ती आता रिटर्न चालली आहे बोट रत्नागिरी. अच्छा या साईड का गोवा या साईड का. अच्छा इकडे या साईड का मुंबई ना इकडे पुढे. तर मामा सांगता हा त्या साईड का मुंबई आणि ह्या साईड का गोवा रत्नागिरी मुंबई. फिशिंगची आहे का ती बोट. तर अशा प्रकारे हे बघा हे चोर दरवाजा माका वाटता पर्यटक खाली गेलेले आहेत या साईड का. तर आता आपली बोट लागणार आहे आपल्या बंदरा का. त्याच्या आधी तुमका सांगते मामान आमका माहिती दिला होती. ही इकडे बोट दिसता मोठी ती नेव्हीची बोट आहे. ती ॲक्च्युली स्क्रॅपमध्ये टाकू आणलेली. त्याच्यानंतर इकडे काय हे झाला बदल झालो आणि आता ती इकडे ठेवलेली आहे मुंबई काहीतरी रत्नागिरी अशा फेरीसाठी. तर हे जे ग्रीनवाले हे दिसतात आपले तर ते ड्रायव्हरा समजूसाठी की ह्याच्या बाहेरच्या साईडने घालूचा नाही बोट म्हणजे तिकडे पाणी कमी आहे उंच कमी आहे. तिकडे पण आपल्या त्या साईड का पण दिसतात. तर ह्या दोन ह्यांच्यामधनंच बोट आणूची आपल्या का. तर अशा प्रकारे असं नियोजन असतं सगळं आणि इकडे बोटी लागलेले आहेत. मामा सांगता एकदम हावरा पकडू केव्हा म्हटलं नक्कीच येऊ. हे आता दोघेजण मुंबई जातील मी एकटो जाता असणार आहे. तर असं विषय असता. तर आता आम्ही चाललो विजयदुर्ग किल्ल्यावर. तर आता 1-2 पर्यटन गेले त्यांच्याकडे गिंबल होतं. पांडव म्हणता तू पण तसलंच गिंबल घ्यायचं ना.
तर म्हटलं किती ह्याचो माहिती आहे काय तुका? तो म्हणता किती 3-4 हजार असतात. त्याला किंमत सांगितली तर तो हडबडलो. म्हणतो चल बोलता ह्याच्यानंच आपण करूया. तर इकडे येऊ का तिकीट लागता काय 5, 10, 15 रुपये अशी काहीतरी तिकीट असतात. तर ती तिकीट ही करूची लागतात.